आज पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ। एका क्लिकवर 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 3000 रुपये। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुण्यातल्या बालेवाडीमध्ये होणार शुभारंभ। या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची पिंपरी चिंचवड पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना सक्ती। गर्दी वाढावी यासाठी सक्ती करण्यात आली आहे का असा सवाल। लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यातल्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वाहतुकीत बदल। अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुण्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा औपचारिक उद्घाटन। मात्र त्याआधीच 1 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा। लाभार्थ्यांचा आकडा 2.5 कोटी होणार असा सरकारचा अंदाज। लाडकी बहीण योजनेवरनं खासदार सुप्रिया सुळेंचं दुसरं आव्हान। आज कार्यक्रमाला न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करूनच दाखवा, सुळेंचं आव्हान। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा मोबदला 3000 रुपये करू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे एका तरुणाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार समोर। कोणताही अर्ज केलेला नसताना पैसे जमा झाल्यानं शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा, संजय राऊतांचं आवाहन। महाराष्ट्रात 3 घाशीराम कोतवालांची अनागोंदी, अराजक लुटमार, संजय राऊतांचा आरोप। तर फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरू केल्याचं राऊतांचं वक्तव्य। लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान खोटं बोलतात। 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत तर वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार, संजय राऊतांचा सवाल। सांगली महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थी असताना भ्रष्टाचार केल्याचं समोर। आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालातनं सिद्ध। आदिवासी बांधवांच्या हक्कावर अशा प्रकारे अतिक्रमण करणं दुर्दैवी। आयुक्तांनी केलेल्या भ्रष्टाचारावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर सरकार मुठभर अधिकाऱ्यांसाठी असल्याचीही केली टीका। जुना नाशिक परिसरात काल झालेल्या दगडफेकीनंतर आता आज तणावपूर्ण शांतता। नाशिक पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन। दगडफेकीनंतर तणावाचं वातावरण। नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 6 गुन्हे दाखल तर 12 ते 15 जणांना अटक। नाशिक शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च। नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली तातडीची बैठक। नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा। राज्यातील हिंसाचार हे सरकार पुरस्कृत असल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप। सोलून काढा असं म्हणणारे आशिष शेलार राजकारणी आहेत की गुंड, वडेट्टीवारांचा सवाल। शरद पवारांनी आधीच सांगितलं होतं की महाराष्ट्रात दंगली होऊ शकतात। पवारांनी म्हटलं होतं तसं राज्यात घडताना दिसतंय। अनिल देशमुखांचं वक्तव्य। कायदा सुव्यवस्थेकडे गृह खात्यानं लक्ष द्यावं, देशमुखांची मागणी। धुळे शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून आज बंदची हाक। रिक्षा चालकांसह व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत दिला बंदला प्रतिसाद। हिंदुत्ववादी संघटनांकडून आज भांडूप बंदचं आवाहन। लव जिहाद आणि बांगलादेशमधल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये बंद। वसमत, औंढा नागनाथसह कळमनुरीमध्ये बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद। सोलापुरात सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा माडच्या डॉक्टरांचा संप सुरूच। बाहेरील गावाहून येणाऱ्या रुग्णांचे हाल। काळ्या फिती लावत प्राध्यापक चालवतायत ओपीडी। कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ नाशकात डॉक्टरांचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत पीडितेला न्याय मिळवून देण्याची केली मागणी। मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये माडच्या डॉक्टरांचं आंदोलन। मोर्चा दरम्यान डॉक्टरांकडनं घोषणाबाजी।
संभाजीनगरमध्ये डॉक्टरांचा शहरातल्या IMA हॉलपर्यंत मोर्चा डॉक्टरांची जोरदार घोषणाबाजी. कोल्हापुरातल्या रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून 2 समाजांमध्ये वाद, हाणामारीत एकाचा मृत्यू. CPR रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांची गर्दी. रुई गावात तणावपूर्ण शांतता. शिंदे गटातले बुलढाण्यातले आमदार संजय गायकवाडांनी तलवारीनं कापला केक. मुलाच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल. कारवाई होणार का याकडे लक्ष. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या 2250 गाड्या दाखल होणार. ABP माझानं बातमी दाखवल्यानंतर अशोक लेलँड कंपनीला वर्क ऑर्डर. 1 वर्षापासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती फाईल. अकोल्यातल्या अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. अनेक घरांमध्ये रात्री पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. बीडमधल्या पाटोदा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. मांजरा नदीला पूर. खबरदारी म्हणून पाटोदा शहरातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी. मुसळधार पावसामुळे अहमदनगरच्या साकत परिसरातल्या अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला. लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली. काही लोकांना JCBच्या सहाय्यानं बाहेर काढलं. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ. धरणातला पाणीसाठा 50%वर. पालिका प्रशासन पाणी कपात कमी करण्याची शक्यता. नंदुरबारमधील मिरचीच्या पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव. 1000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे उत्पादन घटून दरवाढ होण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून येवल्यातल्या अंकाई किल्ला परिसरात वावरणारा बिबट्या जेरबंद. वंजारवाडी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. मुंबईतल्या पवईतल्या मोरारजीनगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळ 5 फूट खोल खड्ड्यात आढळली मगर. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीची केली सुटका. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होणार. युनेस्कोची एक टीम किल्ल्याला भेट देऊन पाहणी करून किल्ल्याची वारसा स्थळ म्हणून नोंद करणार. समृद्धी महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी हॉटेल चालकाची रुग्णवाहिकेतून सामानाची वाहतूक. अमरावतीच्या शिवणीजवळील समृद्धी महामार्गावरचा प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या केकत जळगावमध्ये 50 विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा. जिल्हा परिषद शाळेतला प्रकार. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे रुळावरनं घसरले. रुळावरील वस्तूला इंजिनची धडक. IBUP पोलिसांकडून तपास सुरू. पंतप्रधान मोदींची इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवरनं चर्चा. गाझात सुरू असलेल्या लढाईमध्ये शांततेनं मार्ग काढण्याचा पंतप्रधान मोदींचा सल्ला. दोहामध्ये झालेल्या बैठकीत इस्रायल आणि हमासमधल्या युद्धविरामावर अद्याप कोणताही करार नाही. कराराबाबत पूर्वीपेक्षा सगळेजण सकारात्मक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं वक्तव्य. पाकिस्तानात आढळला एमपॉक्सचा रुग्ण. मध्य पूर्वेतनं परतलेल्या व्यक्तीत सौम्य लक्षणं आढळल्याची माहिती. दक्षिण फ्रान्समध्ये एअर शो दरम्यान अपघात. फ्रेंच एरोबॅटिक टीमचं विमान समुद्रात कोसळलं. पायलट अद्यापही बेपत्ता. शोधकार्य सुरू. तुर्कीच्या जंगलामध्ये भीषण आग. इझमिर भागातील निवासी परिसरात आग पसरल्यानं मोठं नुकसान होण्याची शक्यता. पोर्तुगलच्या लिस्बनमध्ये कारला आग. आगीमुळे आकाशात धुराचे लोट. स्पेनच्या मेनोर्का बेटाला मुसळधार पावसाचा तडाखा. स्पेनच्या काही भागात पुराचा कहर. जीव वाचवण्यासाठी लोक चढले घरांच्या छतांवर. हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य सुरू. भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती. कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक आणि सत्यव्रतच्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय. जुनीच कमिटी कायम राहणार का याकडे लक्ष. पॅरिसहून मायदेशी परतलेल्या विनेश फोगटचं दिल्लीमध्ये जंगी स्वागत. साक्षी मलिक, बजरंग पुनियासह विनेशचे कुटुंबीय आणि गावातल्या लोकांकडून विनेशचं स्वागत.
अन माझी स्वप्न धुळीस मिळाली. ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचं भावनिक पत्र एक्सवर पोस्ट. पत्रात विनेशच्या जीवनातल्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.